पण मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. नंतर मला अशी हेअरस्टाईल आवडते ना. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आजचा माझा हा लुक आहे आणि हा ड्रेस माझ्या मम्मीची चॉईस आहे. असं पण तिने चॉईस केलेले सगळेच कपडे मला आवडतात. असं काही नाही आहे की तिला आम्ही घाबरतो किंवा तिने चॉईस केलेले कपडेच आम्हाला घालायचे असतात, असं काही नाही आहे. पण खरोखर तिची चॉईस खूप छान असते आणि मी डिसाईड केलेलं आहे की मी थोडंसं नवीन वेने एक रेसिपी बनवणार आहे आज आणि मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आय डोंट नो, मी फर्स्ट टाईम बनवणार आहे, माहीत नाही आहे कशी होणार आहे ती रेसिपी, पण मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर चला गाईज, नंतर चालू करते. सो गाईज, फायनली माझं हे डेनिमचं जॅकेट आलेलं आहे आणि हे खरंच खूप छान आहे लिटरली, आणि मला खूप जास्त आवडलेलं आहे. सो गाईज, आज मी बनवणार आहे रामेनची रेसिपी आणि झणझणीत अशी माझ्या पद्धतीने. आणि इथे मी घेतलेले आहे स्प्रिंग अनियन, लसूण आणि हे स्पायसेस घेतलेले आहेत थोडेसे. आणि हे जे मी मागे बनवले होते तेच रामेन आहेत. आणि 2 एग्स घेतलेले आहेत आणि एक एग आपल्याला बॉईल करायचा आहे आणि एक आपल्याला रामेनमध्ये ॲड करायचा आहे. इथे ऑइल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत आणि सुकी लाल मिरची टाकलेली आहे. लसूण आणि कांदा ॲड करायचा आहे, छान असा परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत आणि त्यामध्ये स्पायसेस ॲड करायचे आहेत. सो गाईज, यामध्ये आता एग ॲड करायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी जास्त ॲड नाही करायचं, रामेन बॉईल होतील इतकंच पाणी ॲड करायचं आहे. आणि आता यामध्ये रामेन ॲड करत आहे मी. आणि जेव्हा आपल्याला वाटेल की आता हे बॉईल झालेले आहेत, तेव्हा आपल्याला जो मसाला दिलेला आहे त्यांनी तो ॲड करायचा आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, हे छान असे बॉईल झालेले आहेत. तर आता मी यामध्ये मसाला ॲड करत आहे. सो गाईज, यामध्ये मी दोन्ही मसाले ॲड केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचा लूक किती जास्त झणझणीत असं दिसत आहे. आणि यामध्ये आता मी स्प्रिंग अनियन ॲड करत आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करत आहे. तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण याने टेस्ट खूप जास्त छान येते. सो गाईज, आपल्याला इथे गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे, कारण की त्यामध्ये जे थोडंसं पाणी आहे ते कमी होईल. टॅन फायनली झणझणीत असे रामेन तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता हे किती जास्त टेस्टी आणि स्पायसी दिसत आहेत. आणि खरंच हे खूप जास्त स्पायसी झालेले आहेत. मी थोडेसे यामध्ये जास्त स्पायसेस टाकलेले आहेत. सो गाईज, आता जस्ट मी रामेनची रेसिपी बनवलेली आहे आणि खूप छान झालेली आहे, स्पायसी झालेली आहे. आणि मला जसा कलर हवा होता तसा तो कलर आलेला आहे त्याला. पण जशी रामेनची मी आधी बनवलेले आहेत रामेन, त्याची जी टेस्ट आहे त्या टेस्टपेक्षा ही टेस्ट, ओ माय गॉड. आणि मी म्हणेन की तुम्ही डेफिनेटली ट्राय करा असे रामेन, आणि खरंच खूप छान लागतात. आणि चला, आता मी आवरते. बराच वेळ झालं मी मेकअपमध्ये आहे, मी मेकअप अजून काढलेला नाही आहे. मी ड्रेस चेंज केला पण मी अजून मेकअप नाही काढलेला. तर आता मी मेकअप रिमूव्ह करते आणि मग त्याच्यानंतर चालू करते गाईज. बाय. सो गाईज, मला तुम्ही प्रत्येक व्लॉगमध्ये किंवा माझ्या लाईव्हमध्ये मला एकच बोलत असता की तुझे केस मागे घेत जा, तुझे केस मागे घेत जा. काय फरक पडतो मी माझे केस मागे घेतल्यानंतर? मला अशी हेअरस्टाईल आवडते ना, हीच हेअरस्टाईल आवडते मला. मी असेच करणार, मी मागे नाही घेणार. एनिवेज गाईज, तर आजचा व्लॉग मी इथंपर्यंतच ठेवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.
नेक्स्ट व्लॉगमध्ये काय असेल मला माहीत नाही आहे. आणि कायम हसत राहा, खुश राहा, सगळ्यांशी आदराने सन्मानाने बोला, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये पण खूप काही चांगलं होईल. सो गाईज, बाय.